म्हणतात ते खरंच आहे की बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यावर एक ना एक दिवस तुमचं खरं रूप हे पाहायला मिळतं. काही जणांचं पहिल्या दिवसापासून दिसतं, काही जणांचं महिन्याभरात दिसतं, तर काही जणांचं अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये दिसतं. खरं रूप म्हणजे काय हो? संस्कारच तुमचे. हो, हे संस्कार जे आहेत हे तुमचे दिसायला चालू होतात. आताच्या पर्वामध्ये जर तुम्ही बघितलं तर काही जणांचे अगदी पहिल्या दिवसापासून संस्कार दिसत आहेत, काही जणांचे आता 20-30 दिवस झाल्यानंतर संस्कार दिसायला जे आहेत ते चालू होत आहेत. मित्रांनो, संस्कार हे कसे घडतात हो? याला काही जात पात, लिंगभेद वगैरे असं काही असतं का? किंवा गरिबी श्रीमंती असं काही असतं का? तर असं काहीही नसतं. संस्कार जे असतात हे विचारांचे असतात आणि हे कसे असावेत, काय असावेत, हे अगदी लहान अवस्थेत, बाल्यावस्थेत जे आहेत ते आपल्या आई वडिलांवर अवलंबून असतात. त्यानंतर हे आपल्यालाच आपल्यावर स्वतःवर संस्कार करून घ्यावे लागतात आणि ही काळाची गरज आहे. आणि संस्कार जे आहेत ज्यांचे उत्तम असतात ते कुठल्याही परिस्थितीत, कोणत्याही परिस्थितीत स्वतःच्या संस्कारांवर टिकून राहू शकतात. परंतु हे पर्व बघितल्यानंतर असं वाटतंय की या स्पर्धकांना, म्हणजे आता नावं घ्यायला नकोत, या स्पर्धकांना जे आहे ना स्वतःच्या कर्तृत्वावर अजिबात विश्वास नाही, स्वतःच्या टॅलेंटवर अजिबात विश्वास नाही. त्यामुळे यांना दुसऱ्या कुठल्या तर ज्या आहेत त्या कुबड्या घ्याव्या लागत आहेत. कुणाला प्रांताची कुबडी घ्यावी लागत आहे, कुणाला जी आहे ती आपल्या अर्वाच्य भाषेची कुबडी घ्यावी लागत आहे, तर कुणाला जी आहे ती धमकी देण्याची जी आहे ती कुबडी घ्यावी लागत आहे. काय गरज आहे याची? तुमचे जर संस्कार उत्तम असतील ना तर तुम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये टिकू शकता आणि हे बाकीच्या स्पर्धकांनी जे आहे ते सिद्ध केलेलं आहे. आता कुठले स्पर्धक संस्कारी, कुठले स्पर्धक ज्यांना संस्कारच नाहीत, जे काय आहे ते तुमचं तुम्ही ठरवा. परंतु बिग बॉसला एक नम्र विनंती आहे की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही जे काही हे स्पर्धक जे आणत आहात ना, तर एक टेस्टिंग करून आणा या लोकांचं. या लोकांना जे आहे ना हे आठवडाभर बाहेर ठेवा, 10 दिवस बाहेर ठेवा, जेणेकरून तुमचे नॅशनल टेलिव्हिजनवर तुम्ही या लोकांना आणता 100-100 दिवस, तुमचे पैसे जे आहेत ते वाया जाणार नाहीत. कारण आत्ताचा जर शो बघितला तर संपूर्णपणे TRP घसरलेला आहे, पूर्णपणे शोची वाट लागलेली आहे. त्यामुळं नक्कीच याचा विचार करा. पुढच्या वेळेपासून असं काहीतरी करा की एक आठवडाभर, एक 10 दिवस जे आहे ते लोकांना बाहेर ठेवा आणि त्यांच्यावर प्रयोग करून बघा आणि मग अशा स्पर्धकांना आणा. कारण ही असली फालतूगिरी बघण्यासाठी आम्हाला आमचा वेळ वाया घालवायचा नाहीये. खरंच बिग बॉस खरं एक एंटरटेनमेंट म्हणून खरंच चांगला शो असतो, परंतु अशा या लोकांमुळं या शोची वाट लागते. बघा कसं ठरवता येईल ते. आणि त्या रितेश देशमुखांना पण जरा बदलायचं बघा, कारण काहीच त्यांच्याकडनं नाही आहे. जे घरात करतात घाण, त्यांना या घरात नाही मान बिन. बास झालं त्यांचं ते जे आहे ते. त्यामुळं ठरवा बिग बॉस काय करायचं ते.